कर्माचं फळ मागता येत नाही आणि आम्ही मागितल्याशिवाय काही. आमचं नुसतं लेकरू जरी महादेवाच्या पाया पडलं ना, मारुतीच्या पाया पडलं, ते नुसतं पडत नाही, ते म्हणतं देव बाप्पा. आणि आमचं जे करणं आहे ना, ते देवा करता कमीच. दुपारची 3 वाजले तर आई काय म्हणते, पिंट्या नारळ सोल आणि ते नारळ देवा पुढं फोड, आपल्या देवाच्या समोर. तर ते पोरग हुशार, ते म्हणणार काय आज शनिवार नाही, आज काही पौर्णिमा नाही, काही आज अमावस्या नाही, आज काहीच नाही, मग आज नारळ का फोडायचं. ती म्हणजे आगाव पंचायती करू नको, फक्त मी सांगायला नव्हतो ना नारळ म्हणून. नाही पण म्हणले आज काही सत्यनारायण नाही, अभिषेक, तुला काय करायचं, फक्त बायानी नारळ फोडू दे. म्हणून तुझ्या पाया पडायले, नारळ पुढे की देवा पुढे, इथं तिथं फोडण्याच्या ऐवजी देवा पुढे. नाही बरं म्हणे मला सांगच, कारण काय ते म्हणजे काही नाही, आपल्याला करंज्या करायच्या. आलं लक्षात. म्हणजे करंज्या करायच्यात म्हणून देवा पुढं. तुझ्या मनात आलं तर तुकडा ठेवण्याचं सगळं इकडं घेऊन ये. हे आमचं सगळं असं आहे. दूध होतं जावं, दूध लाल भुगन तापलेलं असतं. अनुभव येतो का नाही कधी. दूध तापलेलं असावं आणि दूध उतू चाललं, गाळानं सापडून पकड सापडून. आणि ते गॅस जळलं कुणीकडे फिरावं ते समज, नुसत्या उंदरावून उड्या मारल्या 2-3, गेलो दूध होतो. आपोआपच गॅस बंद झाला आणि ते दूधही मातीत गेलं. मग कपडाला हात लावून बाई म्हणजे जाऊ द्या माय कृष्णार्पण झालं. असं देखील असं दे ना महादेवाला, वाई की आणून तांब्यावर, नाही वाना कृष्ण तू गेलं कृष्ण. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. एकजण काशीहून आला, काशीहून आल्यानंतर लोकांना सांगा मी काशीला गेलतो, मी काशीला गेलतो, काशीला गेलतो. विचारलो काशीला गेलता तर मग काशीला काय सोडलं तुम्ही. सोडावं लागतं ना काहीतरी. काय सोडलं म्हणला काशी फळ. म्हणजे का आपल्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं. मला बिडी कम नाही सोडली, मला जीवच जाईल. बिडीन तंबाखू सोडली ना तर मग जीवच जाईल. म्हणजे मी नाही ती सोडणार. म्हणजे जे आम्हाला आवडत ना ते आम्ही देवाला कधी सोडत नाही. जे आवडत कृष्णार्पण. म्हणून कर्मण्य कर्मणैव अधिकार असते किंवा कर्म नाही विलीयते. जन्मात आलेला मनुष्य कर्मामध्येच येतो आणि कर्मातच जातो. म्हणून जन्माला माणूस आला की 10 दिवस पूजा करता येत नाही देवाची. देवाला नुसतीच विनाकारण गोष्ट. इकडे पिढे खाईन, गुमको खाईन, तमको खाईन. देवाला 10 दिवस पाणी नाही, नैवेद्य नाही, काय. आणि गेल्यावर 10 दिवस पुढं फार मोठे महाराज. म्हणून निर्माण कर्त्याला विठीला धरू नये. ज्याने आपल्याला जन्माला घातलेले, ज्याने हा जन्म दिला दान, तयाचे करीतो चिंतन जगत जीवन नारायण. म्हणून शिवलोकामध्ये राहण्याचं भाग्य त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. आणि जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला सालोक्य नावाची मुक्ती मिळते. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती मुक्ती आहेत. त्याने मुक्तीचा